Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne. बीड जिल्हा आणि भीषण दुष्काळ जणू हे समीकरण झालेलं आहे. वास्तव माझ्या समोर आहे. ही बाग आहे अक्षरशः पाण्याविना करपून गेलेली आहे आणि तळहाताच्या फोडासारखी जपलेली ही बाग वाचवण्याचा प्रयत्न हे मगर कुटुंब करते. गेल्या 5 वर्षापासून ही जी बाग आहे त्यांनी जोपासलेली आहे. आता कुठेतरी या वर्षी 6व्या वर्षी या बागेचं उत्पन्न होणार होतं, मात्र अचानकपणे दुष्काळ आला. भयान वास्तव आणि चित्र समोर आलं आणि अशा पद्धतीनं ही बाग अक्षरशः करपून गेली. बाग करपली हे म्हणणं ठीक आहे, मात्र याचबरोबर हे जे लहान लेकरं आहेत यांचं शिक्षण, यांचं भविष्य हे देखील करपून गेलेलं आहे. कुठेतरी बाग जपली पाहिजे, जगली पाहिजे यासाठी प्रयत्न करते. हे प्रयत्न त्यांचे निष्फळ आहेत, कारण पुन्हा ही बाग जगवण्यासाठी साधारणतः 6 ते 7 वर्ष लागणार आहेत. देखिए, उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना. हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो. अब की बार वी-गार्ड एयर कूलर का चमत्कार. या बागेमध्ये काहीच नाहीये, संपूर्ण जळून खाक झालेला आहे. हे विदारक वास्तव बीड जिल्ह्यातलं आहे. निसर्गाने अशी खेळी खेळली की अख्खं गावच या निसर्ग चक्रात अडकलं. जवळपास 500 एकर परिसरामध्ये या शेतकऱ्यांच्या ह्या बागा आहेत. ही पहिली बाग आहे ज्यांचं शेतकऱ्यांचं नाव बापू मगर आहे. माझ्यासोबत कुटुंब आहे, हातबल झालेलं कुटुंब आहे, निराश आहे. आई, काय करतं हे सगळं? काम करतात. काय करा बघ. हा, आता काहीच नाही आलं देवाने, काय करा, काय खावा, काय खायला नाही, काय लेकरांनी जपलं तर काय करा, खायचं तर काय, लग्न मला कशाला करा लेकीची, आता काय करा. अश्रू अनावर होत आहे तर रडू नका. TV9 मराठी सदैव शेतकऱ्यांच्या मतीसाठी धावून येतो. हे कसं जपलं होतं, आता उत्पन्न कसं होणार होतं? आता खायचं जीवाला आता जळून गेला. लेकरं बाळ दुखणे भाणे, काय करावं. हा, हे दुखणं आलं जास्त, जळून गेला तर आता काय करावं, काय करावं, काय करावं. पाणी प्यायला जळून गेला. लाल लेकरांनी जपलो, लालचं मोठं केलं, असं खायचं तर असं झालं. काय खावं आता. किती दिवसापासून ही बाग तुम्ही जपवली? साधारणतः किती खर्च आला? खायचं मुसले खर्च आलाय. यंदा मोठ्याने पैसे खाल्ले, भीक मागितलं, काय करा. सूर्यधाराकडून पैसे आणले, कशाने द्यावा. बागावर लोकांचे काढले, यांच्यावर कशाने द्यावा. आता त्यांच्यावर दिले लोकांनी म्हणा कशाने द्यावा. आता मग आता पुढं कसं करणार तुम्ही? आता काही दिलं सरकारने करू, काही जेव. आता सरकारशिव काय आहे आता, असं आहे. हे विदारक वास्तव आहे. आईला अश्रू अनावर होत आहेत, करणार काय. आणखीन काही बरेच शेतकरी आहेत माझ्यासोबत, त्यांच्याच घरातलं कुटुंबातलं आहे. ताई, मला सांगा, हे भीषण कसं झालं? हे प्यायला आम्हाला पाणी नाही, हे बागाला कुठून घालणार आम्ही. दुष्काळामुळं कामं नाहीत, काय नाहीत गावामध्ये, त्याच्यामुळं आम्ही म्हणजे ह्याच्या पाण्याकडे हेच नाही ना केलं. आमची खाण्याची सुद्धा हे नव्हती, वांदे झाले त्या पाण्यामुळं. कामं असते तर काम करून कसं तरी टँकर पुरवलं असतं, पण कामच नाहीत गावामध्ये. आता पुढे काय करणार? आता हे सगळं जळून खाक झालंय, पुढचं काही आता बघू. हे म्हणून पावसाने जर काही झाला फरक ह्याला तर आहे, नाही तर मग उपटूनच टाकावं लागेल. मग काय करणार आपण. मग आपण दुष्काळी शेती म्हणजे कापूस बिपूस पण येत नाही ह्या रानामध्ये. मग बघू काहीतरी पुढं. झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाईन रॅपिड रिलीफ बरोबर. बिलकुल हे विदारक सत्य आहे. लहान बालकं आहेत, प्रयत्न करतायत बाग जपवण्यासाठी.
बातचीत करण्याचा प्रयत्न करतोय। अश्रू अनावर होतात शेतकऱ्यांना, मात्र हे विदारक सत्य राज्याला दाखवलं पाहिजे, सरकारला दाखवलं पाहिजे। काय कशा पद्धतीने हे करता सगळं? कितवीला आहे? 10वी। हे याआधी असं कधी दुष्काळ पाहिलाय? नाही। मग आता हे कसे करणार आहे सगळं? आता काय करावं? नवीच शिकणारी ही मुलगी आहे, शेतकऱ्याची मुलगी आहे। शब्द फुटत नाहीत, काय बोलावं तिला कळत नाही। विदारक सत्य जे आहे ते समोर आहे आणि अशा पद्धतीनं बाग करपून गेली, जळून गेली। अशा पद्धतीनं खरं तर जर पाहिलं तर बीड आणि भीषण दुष्काळ हे वास्तव आहे, हे नाकारता येणार नाही। आता तरी शासन असेल, प्रशासन असेल, इथले पुढारी असतील, यांनी आता एक पाऊल पुढे आलं पाहिजे आणि फळबाग उत्पादक देश शेतकरी आहे त्याच्या मदतीला धावून आलं पाहिजे। काहीतरी मग आम्हाला मदत करा अशी आर्त हाक जी आहे ती आता इथले शेतकरी करतात। कॅमेरा पर्सन हर्षल निकमसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, सिरसमार्ग, बीड। ब्रॉट टू यू बाय विगार्ड, को पॉवर्ड बाय सेन्सोडाइन। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।